महाराष्ट्रात SIR फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे. जर तुम्ही तुमच्या भागातील BLO कडे मतदार नोंदणी दुरुस्ती फॉर्म भरून दिला असेल आणि आता तुम्हाला काळजी वाटत असेल की तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट झाला आहे की नाही, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला, घर बसल्या फक्त 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून या फॉर्मचे लाईव्ह ऑनलाईन स्टेटस कसे चेक करायचे समजून घेऊयात. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा. तिथं voters.eci.gov.in टाईप करून सर्च करा. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला होम पेजवर डाव्या किंवा उजव्या बाजूला लॉग इनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला नंबर लिहायचा ऑप्शन दिसेल. तिथं तुमचा नंबर लिहा. मग खाली कॅप्चा योग्य पद्धतीने लिहा. त्याच्यानंतर रिक्वेस्ट टू OTP वर क्लिक करा. मग तुम्हाला 6 अंकांची OTP तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर येईल. तो OTP तिथे फिल करा. मग व्हेरीफाय अँड लॉग इन करा. या प्रकारे यशस्वी रीतीने तुम्ही लॉग इन झाला आहात. स्क्रीन थोडी खाली स्क्रोल करा. तिथं तुम्हाला हिरव्या रंगात फिल एन्युमरेशन फॉर्मचा पर्याय पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा. आता नवीन पेजवर महाराष्ट्र स्टेट निवडा. त्याच्यानंतर तुमचा एपिक नंबर म्हणजेच वोटर ID कार्डचा नंबर काळजीपूर्वक बॉक्समध्ये टाईप करा आणि सर्च या बटनावर क्लिक करा. मित्रांनो, जसं तुम्ही सर्च बटनावर क्लिक कराल तसं तुमच्या समोर तुमच्या फॉर्मचं करंट स्टेटस दिसेल. जर स्क्रीनवर युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड विथ मोबाईल नंबर असा मेसेज आला तर याचा अर्थ असा की तुमच्या BLOने तुमचा फॉर्म ऑनलाईन यशस्वीरित्या अपलोड केलाय. आता तुम्हाला काही करण्याची गरज नाही. पण जर तिथं कोणतीही माहिती दाखवत नसेल किंवा रेकॉर्ड नॉट फाउंड येत असेल तर घाबरून जाऊ नका. अनेकदा BLO सर्व फॉर्म्स एकत्र बॅच वाईज अपलोड करत असतो. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा चेक करा किंवा थेट तुमच्या BLOशी संपर्क साधा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या फॉर्मचे स्टेटस चेक करता येईल. अशा नवीन आणि शासकीय माहिती व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा.